motivation process, unsatisfied need, tensions, drive, satisfy needs, reduction of tension. Okay, this is the different types of motivation process. Then the positive motivation by means of initiative. Initiative means all the measure which are used to motivate the people for improving performance. Okay, आता positive motivation points. What is the positive motivation points? Financial initiative means salary, bonus, profit sharing, pension, partnership, employee stock options. Okay, this is the financial incentive. आता बघितलं की आपण मोटिवेट केव्हा होतो पॉझिटिव्ह किंवा सॅटिस्फाय केव्हा होतो? सॅलरी, बोनस, प्रॉफिट, पेन्शन, को पार्टनरशिप आणि एम्प्लॉय स्टॉक ऑप्शन हे पार्ट्स कोणते? फायनान्शियल इनिशिएटिव्ह. देन नॉन फायनान्शियल स्टेटस, प्रमोशन म्हणजे सिम्पली दोन टाइप्स ऑफ फायनान्शियल इनिशिएटिव्ह असते. फायनान्शियल असतो, काही पर्सन असे असतात की त्यांना सॅलरी जर इन्क्रीमेंट दिली त्या पोस्टला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला पुढची पोस्ट मिळणार नाही, याच पोस्टवर राहून तुम्हाला सपोज सॅलरी इन्क्रीमेंट देतोय, तर काही एम्प्लॉई, काही स्टाफ सॅटिस्फाय होतात. बट काही स्टाफ सॅलरी जरी त्यांना जी कॉन्स्टंट सॅलरी जरी ठेवली आणि त्यांना जर पोस्ट दिली, म्हणजे त्या पोस्ट रिलेटेड जर पोस्टिंगची जर दुसरी पोस्ट दिली, हायर पोस्ट जर त्याला प्रोव्हाइड केली, तरी तो पर्सन सॅटिस्फाय. म्हणजे टू टाइप्स ऑफ पर्सन असतात की काही पर्सनला सॅलरी इम्पॉर्टंट असते. ओके, मग ती पोस्ट याची ती कॉन्स्टंट असली तरी चालेल. बट काही पर्सनला ही पोस्ट इम्पॉर्टंट असते. ओके, म्हणजे त्याला पोस्ट ही गरजेची असते, सॅलरी कॉन्स्टंट ठेवली तरी चालते. म्हणजे टू टाइप्स ऑफ पर्सन असतात, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूट, नॉन फायनान्शियल. मग फायनान्शियल मध्ये काय असतं? सॅलरी. आणि नॉन फायनान्शियल मध्ये स्टेटस असतं, प्रमोशन, रिस्पॉन्सिबिलिटी, जॉब इन्क्रीमेंट, जॉब रिकॉग्निशन, जॉब सिक्युरिटी, एम्प्लॉय पार्टिसिपेशन, डेलिगेशन, एम्पॉवरमेंट. ओके, दिस इज द फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि नॉन फायनान्शियल. म्हणजे काही काही सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन कशात असू शकतं काहींचं या टर्म्स मध्ये, काही सायकोलॉजिकल कशामध्ये असू शकतं या टर्म्स मध्ये. कम्युनिकेशन्स. Next point is a communication. It is a transfer of information from the sender to the receiver, and then communication play key role in the success of manager. Simple आहे. मॅनेजर असेल तर म्हणजे प्लांट हेडचा मॅनेजर, त्या डिपार्टमेंटचा मॅनेजर असेल तर आपण जे प्रोडक्शन करतोय तो कोणते प्रोडक्ट असेल त्याच्या रिलेटेड जर वर्कर टू सुपरवायझर आणि सुपरवायझर मॅनेजर कोणते जर कोऑर्डिनेशन नसेल तर त्या प्रोडक्टची किंवा त्या प्रोडक्शन लाईनची ग्रोथ ही कधी होत नाही. ओके, ती ग्रोथ इन्क्रीज होत नाही. त्यासाठी इम्पॉर्टंट असं कोऑर्डिनेशन. मग काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह पण झाला पाहिजे, आणि वर्कर टू मॅनेजर आणि मॅनेजर टू वर्कर हे जे कोऑर्डिनेशन असेल ते कोऑर्डिनेशन हे increase असलं पाहिजे. ओके, that is the main role of the communication play key roles in the success of plan. Simply लास्ट इयर स्टुडंट आहे, एक एक्झाम्पल घेतलं आपण. लास्ट इयर स्टुडंट आहे, सपोज गाईड, आणि जे स्टुडंट आहे सपोज प्रोजेक्ट असेल, प्रोजेक्ट रिलेटेड गाईड असेल आणि स्टुडंट असेल, त्यामध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल, कम्युनिकेशनच नसेल प्रोजेक्टचं, सपोज फॉलोअप घेतला आणि स्टाफने स्टुडंटचा आणि स्टुडंटने स्टाफचा, तर जो कम्युनिकेशन असतं हे जर त्याच्यामध्ये गॅप असेल कम्युनिकेशन, तर तो तुमचा प्रोजेक्ट असतो हा प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही. ओके, त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे कम्युनिकेशन हे खूप इम्पॉर्टंट असतं. दॅन द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग. सिम्पल आहे, कम्युनिकेशन जर दोन पर्सन मध्ये असेल, सुपरवायझर टू मॅनेजर असेल किंवा वर्कर टू मॅनेजर असेल किंवा मॅनेजर टू वर्कर असेल, तर त्यासाठी कम्युनिकेशन होण्यासाठी जो आपण जे कम्युनिकेशन करणार आहे त्या कम्युनिकेशन रिगार्डिंग आपले इन्फॉर्मेशन पण पाहिजे आणि अंडरस्टँडिंग पण पाहिजे. डायरेक्टिंग ॲबिलिटी ऑफ मॅनेजर मेनली डिपेंड अपॉन द कम्युनिकेशन स्किल. Communication refer to process of exchange of idea between the person. Successful communication cause the desired change. Okay, this is the communication points. Now, element of communication process, proper sequence of element in the expanded communication models. Simple आहे. आता कम्युनिकेशन आपण बघितलं, कम्युनिकेशन वन पर्सन टू अनदर पर्सन असतं, बट काही फॅक्टर असतात. सेंडर, फॉर एक्झाम्पल आपण जो वर्करचा मेसेज असेल तो सुपरवायझर टू मॅनेजरला सेंड करू शकतो किंवा डायरेक्टली वर्कर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करू शकतो. बट काही टर्म्स असतात, त्या टर्म्स नुसार काही प्रॉब्लेम असेल तर वर्कर टू डायरेक्ट सुपरवायझर आणि सुपरवायझर टू वर्कर हा एक फ्लो असतो. दॅन मेसेज ट्रान्समिशन, रिसिप्ट आणि मिनिंग. मग कम्युनिकेशन आपण कोणकोणत्या फॅक्टर नुसार करू शकतो? सेंडर म्हणजे एक पर्सन असेल, त्या थ्रू आपण मेसेज फॉरवर्ड करू शकतो. मेसेज, ट्रान्समिशन, रिसिप्ट अँड द मिनिंग. Then in organization, both the formal and informal communication simultaneously take place. More formal communication. Okay,
आता 2 टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आपण बघितलं की कम्युनिकेशन कंपनीमध्ये कोणकोणते असतात, 2 टाइप्स कम्युनिकेशन. फर्स्ट वन इज अ फॉर्मल कम्युनिकेशन. On formal communication, they are given orders, memos, appear, notes, circular, agenda and minute. Suppose वर्कर रिलेटेड काही इश्यू असतील, वर्करला सॅलरी द्यायची असेल किंवा वर्करकडून काही मिस्टेक झाले असतील किंवा एखाद्या पर्सनने जो वर्क जर त्याचं जे असेल ते जर टार्गेटनुसार कंप्लीट केलेलं नसेल तर फॉर्मल कम्युनिकेशन असतं. म्हणजे फॉर्मल बोललं जातं की सपोज त्या पर्सनला असेल ती सॅलरी इन्क्रीमेंट नाही केली, फॉर्मल सांगितलं जातं. ओके, फॉर्मली त्याला इन्फॉर्म केलं जातं. मग ते मेमोज असतील, त्यांनी काही मिस्टेक केलेले असतील किंवा काही मशीन रिलेटेड प्रॉब्लेम क्रिएट किंवा रूल्स किंवा डिसिप्लिन असतील कंपनीचे, ते जर ब्रेक केले असेल तर त्याला काही ऑर्डर्स असतील, मेमो दिले जातात. ओके, मग त्याचं ॲपीएल्स असतं, नोट्स असतं, सर्क्युलर दिले जातो, अजेंडा असतो अँड मिनिट्स असतात. म्हणजे फॉर्मल कम्युनिकेशन हे डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्टरनुसार डिपेंड असतं की त्या पर्सननी काय मिस्टेक केली आहे. मग त्याला जे पर्सन असतो त्या मशीन रिलेटेड असेल किंवा सॅलरी रिलेटेड असेल किंवा प्रोडक्ट रिलेटेड असेल किंवा सुपरवायझर कडून काही प्रॉब्लेम वर्करला होत असेल, त्याच्या रिलेटेड जे फॅक्टर असतात त्याच्यावर या फॉर्मल कम्युनिकेशन डिपेंड असतं. मग ते ऑर्डर असू शकतात, मेमोज, ॲपीएल, नोट्स, सर्क्युलर्स, अजेंडा अँड मिनिट्स. देन इन्फॉर्मल म्हणजे rumors and then the whispers. Okay, this is the different types of communications and then the effective of communication are given. They are given 2 types of communication. This is the sender message, transmitter, receive and meaning. And there are 2 types of formal communication. One is a formal communication, another one is a informal communication. Then next one is a type of communication. Okay, next point is the types of, based on the direction of flow of information communication are classified as the upward communication. Okay, suppose types of communication दिलेले, मग आता types of communication कसे, upward communication, downward communication, simply upward and downward. For example, executive body to worker, this is a downward communication, and worker to executive director body, this is the outward communication. Already we discussed in unit number 2 what is the communication and what is the top level to low level and low level to top level. Now upward communication flow from the subordinate to supervisor. Simple, subordinate म्हणजे upward means worker to supervisor, means message transfer from worker to supervisor. This is the upward communication. Upward communication is the process of sending information from bottom level to the top level of organization. Simply communication कसं असतं, upward means bottom level to top level. Simply म्हणजे worker to supervisor, supervisor to assistant manager, assistant manager manager, plant head, then the executive body. This is the upward communication process. Means then also upward communication points, the grievance redressal procedure means enable the employee to appeal to the management and seek the other revision, open door policy, counseling, attitude question, then the exit interview, then participate techniques. ओके, इथे काय पॉइंट्स दिलेले आहेत. अपवर्ड सिम्पली अंडरस्टँड ठेवा की अपवर्ड कम्युनिकेशन काय असतं की वर्कर टू मॅनेजर सॉरी म्हणजे वर्कर टू सुपरवायझर, सुपरवायझर टू मॅनेजर अँड देन प्लांट हेड अँड देन सीईओ अँड देन द डायरेक्टर बॉडी. यानुसार जे कम्युनिकेशन असतं ते अपवर्ड कम्युनिकेशन असतं. म्हणजे मेसेज ट्रान्सफर करायचा तो वर्कर टू मॅनेजर करायचा, मॅनेजर टू प्लांट हेड, या फ्लो नुसार तो मेसेज ट्रान्सफर केला जातो. मग कोणकोणता असू शकतो, त्यात हे पॉइंट दिलेले आहे. मग तो मेसेज पॉलिसी असेल, काउन्सिलिंग असेल किंवा प्रोडक्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतील, यानुसार तो मेसेज हा फॉरवर्ड केला जाऊ शकतो. Then downward, simply upward, we know the upward means low level to means bottom level to top level, and simply reverse for downward communication means top level to the low level, means from director body to employee. Communication between director body to worker, this is the downward communication format of per level to those at the lower level in the organization. The objective of the downward communication is the communicate policies, procedure, program, object. Simply upward मध्ये जर वर्करला प्रॉब्लेम कोणता असू शकतो, सपोज काही सॅलरी रिलेटेड प्रॉब्लेम, तर वर्करचा इश्यू आपण बघितलं की आपण कंपनीचे जे वर्कर युनियन असते ते युनियन कधी कधी कंपनी शटडाऊन करते की त्यांचे काय मागणी असतात ते प्रोव्हाइड करण्यासाठी. मग ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट कोणाशी करतात, मॅनेजमेंटशी. ओके, म्हणजे कशासाठी असेल, मग तो सॅलरीसाठी असतो. ओके, बट डायरेक्टर बॉडी टू डायरेक्ट वर्कर
डायरेक्टर बॉडी टू वर्कर जेव्हा कम्युनिकेशन असतं त्या टाइम्सला काय कम्युनिकेट केलं जातं, पॉलिसीज. मग काही नवीन पॉलिसी असतील तर त्या वर्करला फॉलो करावं लागतं. मग प्रोसिजर असतील, प्रोग्राम असतील, ऑब्जेक्टिव्ह असतील, हे सर्व डायरेक्टर बॉडी करून प्लांट हेड करून डायरेक्टली वर्करला ह्या प्रोसिजर फॉलो करावं लागतं. मग कोणकोणते असतील, पॉलिसीज, प्रोसिजर, प्रोग्राम, ऑब्जेक्टिव्ह अँड टू सब coordinate downward communication. Okay, so also given a downward communication have a 5 purpose: to give instruction to employee, to give instruction सिंपल मॅनेजमेंट करून जर वर्करला द्यायचे असतील तर मग कोणते असू शकतात, जॉब रिलेटेड असतील आणि टास्क असतील, म्हणजे ते कंप्लीट करून घेणे. टू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अबाउट ऑर्गनायझेशन प्रोसिजर अँड प्रॅक्टिस टू न्यू एम्प्लॉय. एम्प्लॉय असेल तर त्यांना त्याच्याकडून ती प्रॅक्टिस आपण बघितलं 3 मंथ आपण ट्रेनिंग पिरियड मध्ये वर्क करत असतो नवीन जर एम्प्लॉय असेल तर. देन एक्सप्लेन द रेशनल ऑफ जॉब्स अ न्यू एम्प्लॉय. नवीन एम्प्लॉय असेल तर त्या रिलेटेड त्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे आणि त्या ट्रेनिंग पिरियड म्हणून त्याकडून पूर्ण ते वर्क हे कम्प्लीट केलं पाहिजे. टू प्रोव्हाइड सब वर्क करताना तो फीडबॅक हा आपल्या सुपरवायझरला किंवा मॅनेजरला हा प्रोव्हाइड केला गेला पाहिजे. देन टू गिव्ह द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड by different teams and department for the achievement goals. Okay, this is the different types of downward communication purpose. Okay, now next one is a horizontal and lateral communication. Now next lecture we discuss on the horizontal and lateral communication. Okay, they are given a transmission from the information among the positive of the same level. Then horizontal communication aid to the activity of the various department. Okay, in horizontal and lateral communications they are given a different types of forms of communication, like oral communication. This is, see, figure number 2 shows the face to face communication and figure number 3 shows the oral communication. Means also communication depend on a face to face and oral communication. First one is a oral communication, second is a written communication. Okay, then the also non-verbal communication, and this is the chart of the non-verbal communication. Okay, they are given a different types of criteria for the non-verbal communication. For example, body contact, then the appearance, closeness, eyes movement, head movement, sound. This is the verbal communication. And also figure number 7 say the non-verbal communication. They indicate the different types of actions. Okay, the figure shows the different types of actions in a non-verbal communication. Now next lecture we discuss on the communication. Okay, our next lecture we discuss on a horizontal and lateral communication. They are given different types of communication: oral, face to face, then communications, non-verbal. This is a chart of non-verbal communication, and this is the chart of non-verbal communication action. This is the non-verbal communication, but this is the non-verbal communication action chart. Okay.